राज्यात शाळांमध्ये मुली किती सुरक्षित आहेत हे याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घटना समोर आलेल्या आहेत। बदलापूरमधली एक घटना होती ज्यात 3 चिमुकल्यांवर अत्याचार झालेला आहे, ज्याचे पडसाद राज्यभर उमटले। काल दिवसभर बदलापुरात तणावपूर्ण वातावरण होतं। संतप्त स्थानिक आणि पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकाचं पूर्णपणे वाहतूक रोखून धरलेली होती, रेल रोको केलेला होता। बदलापूरनंतर पुण्यातही एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली। 15 ऑगस्टला भवानीपेठ परिसरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आलंय। तर तिकडे अकोला जिल्ह्यातील काझीखेडमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली। या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा शिक्षक 8वीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता, त्यांचं शोषण करत असल्याचं समोर आलंय। बदलापुरातील घटना ज्यानंतर बदलापूरकरांचा हा संताप उद्रेक आपण पाहिला। रेल्वे रोखून धरलेल्या होत्या त्यांनी। संध्याकाळनंतर हे आंदोलन पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांची पांगापांग केली, जमावाची पांगापांग केली। मात्र त्यानंतर पुण्यातली घटना जिथे शाळेत एका नामांकित शाळेत एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला, दुसरीकडे अकोल्यात शिक्षकानंच विद्यार्थिनींचा काही विनयभंग केलेला आहे, लैंगिक छळ केलेला आहे, त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचा छळ केल्याचा प्रकार समोर आलेला आहे।